निवडणूक सध्या बंद केली आहे। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत। माननीय उद्धव ठाकरेजी जेव्हा मागच्या आठवड्यात दिल्लीत आले होते आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जी चर्चा आणि बैठक झाली, त्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी सगळ्यांनी ह्याच्यावर नक्कीच चर्चा झाली। आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी यांच्याकडे मांडलेलं आहे। काल काँग्रेस पक्षाचे नेते वेणुगोपालजी यांनीही काल उद्धव ठाकरे साहेबांशी संवाद केला या विषयावरती। सगळ्याच पक्षाशी ते करत असतील, त्याच्यामुळे आज त्यांचा उमेदवार जाहीर झालेला आहे। आता आमची 10:15-10:30ला एक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये खरगे साहेबांच्या चेंबरमध्ये आम्ही चर्चा करू या विषयावरती। त्याच्यात शिवसेनेची भूमिका स्वतंत्रपणे असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही, कारण ते एनडीएचे उमेदवार आहेत, लक्षात घ्या। आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा लागेल, तो काही असेल, आणि तो सहमतीने घेण्यात येईल। जो निर्णय असेल तो सहमतीने घेण्यात येईल। सर, काल इंडिया आघाडीला पण विनंती करण्यात आली आहे भाजपकडून की तुम्ही बिनविरोध करा निवडणूक। तुमची काय अपेक्षा आहे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी की उमेदवार दिलाच पाहिजे इंडिया? नाही, नक्कीच त्यांनी जे.पी. नड्डा यांनी तशा प्रकारचं आवाहन सगळ्यांनाच केलेलं आहे। खरं म्हणजे संवैधानिक पदावरच्या या निवडणुका राजकीय संघर्षातून ठिणग्या पडून होऊ नयेत या मताचे आम्ही पहिल्यापासून आहोत। आणि जर दोघांमध्ये सहमती आणि एकमत होत असेल आणि इंडिया ब्लॉकच्या सर्व सहकाऱ्यांनी ते मान्य केलं, तर त्या निर्णयाबरोबर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे सुद्धा असतील। मग त्याच्यामध्ये काही दोमत नाही। आज देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। खरं म्हणजे राहुल गांधींनी जी एक मतचोरी विरुद्ध यात्रा काढलेली आहे, तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। निवडणूक आयोगाविरुद्ध त्यांनी जो एल्गार पुकारलेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध, तो महत्त्वाचा विषय आहे। आणि या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावरचं लक्ष, लोकांचं लक्ष हटू नये, मूळ विषयावरचं लक्ष हटू नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे। निवडणूक आयोगाचे जे चीफ आहेत काल ज्ञानेश कुमार यांनी शपथपत्र मागितलंय राहुल गांधींकडून, ॲफिडेव्हिट द्या 7 दिवसात किंवा माफी मागा। त्याला मगरुरी म्हणतात, ॲरोगन्स। आणि हा ॲरोगन्स, ही मगरुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही। हा ॲरोगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे। त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत। ॲफिडेव्हिट कोणाकडे मागतात? राहुल गांधीकडे। या देशाची 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे। मग अनुराग ठाकूर यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे। ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत, त्याच पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधीप्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतं ची चोरी झाली, डुप्लिकेट मतं आली,